शेतकरी मित्रांनो, सध्या सगळीकडे एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे कर्जमाफी कर्जमाफी कर्जमाफी. सरकारने घोषणा तर केली, पण आता समोर येणाऱ्या नवीन अटी आणि शर्तीमुळे तुमच्या मनातही धाकधूक वाढली आहे का? माझा नंबर लागेल का? किंवा मी यातून बाद तर होणार नाही ना? मला कर्जमाफी मिळणार की नाही मिळणार, असे प्रश्न तुम्हाला देखील पडले असतील. तर त्या ठिकाणी हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी आहे. त्या ठिकाणी याचा नवीन काय निकष आहे, त्याचा नेमका फटका कोणाला बसणार आहे, कोण शेतकरी याच्यात पात्र ठरणार आहेत, कोण अपात्र ठरणार आहेत, याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तर बघा, मराठी साहित्य या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं पाहिलं तर मी तुमचं स्वागत करतो. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेतकरी कर्जमाफी या विषयाने पुन्हा एकदा जोर धरला असून सरकार बदलले, घोषणा झाल्या आणि असेच एक किरण दिसू लागला. सातबारा कोरा होणार एका वाक्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. पण आता या आनंदावर काहीसं विरजण पडण्याची शक्यता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कारण कर्जमाफीसाठीचे जे नवीन त्या ठिकाणी केलेले आहेत निकष समोर येत आहे, ते पाहता अनेक कर्ज शेतकरी यातून बाहेर फेकले जाण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे. तुम्हाला आठवत असेल, या आधीच्या 2017 आणि 19 कर्जमाफी योजनांमध्ये काही अटीमुळे अनेक शेतकरी पात्र असूनही त्या ठिकाणी लाभापासून वंचित राहिलेले होते. आता त्या ठिकाणी पुन्हा एकदा तोच इतिहास सांगतोय अशी शंका येते. मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने कर्जमाफीच्या अंमलबजावणीची त्या ठिकाणी एक नवीन समिती नेमलेली आहे आणि 30 जून 2026 पर्यंत अंतिम निर्णय देण्याचे त्या ठिकाणी संकेत दिलेले आहेत. पण खरी गोम निकषामध्ये तुम्हाला कळलेले असेल. आता बघा, या नवीन प्रक्रियेत फिल्टर लावण्यासाठी काही कडक नियम आणले जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे खाली त्या ठिकाणी मी आता तुम्हाला सांगणार आहे, कारण ते शेतकरी बांधव अडचणीत येऊ शकतात. तर बघा, पहिले म्हणजे रकमेची मर्यादा. जर तुमच्या कर्जाची रक्कम ठराविक मर्यादेपेक्षा, म्हणजे उदाहरणार्थ बघा, 2 लाख किंवा त्याहून जास्त असेल, तर सरसकट कर्जमाफी मिळण्याऐवजी केवळ ठराविक रकमेची सूट त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते. वर्षीच रक्कम तुम्हाला भरावी लागल्यास संपूर्ण कर्जमुक्तीचे स्वप्न अपूर्णच तुमचे राहणार आहे. 2 नंबर बघा, नोकरदार आणि करदाते. जर शेतकरी कुटुंबातील कोणी व्यक्ती सरकारी नोकरीत असेल किंवा इन्कम टॅक्स भरत असेल, तर अशा कुटुंबांना योजनेतून वगळले जाण्याची दाट शक्यता आहे आणि ते होणारच आहे, ते वगळले जाणार आहे. तर तिसरा नियम पहा, नियमित परतफेड करणारे कर्जदार. जे प्रामाणिक शेतकरी नियमित कर्ज भरत होते, त्यांना याआधी केवळ प्रोत्साहनपर अनुदान, म्हणजेच उदाहरणार्थ 50,000 रुपये मिळालेले होते. यावेळी सरसकट कर्जमाफीचा फायदा थकबाकीदारांनाच आणि नियमित ते भरणाऱ्यांना वेगळ्या तराजूत तोलले जाण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. चौथं आणि शेवटचं म्हणजे एका कुटुंबातील अनेक खाती. तर बघा, एका कुटुंबात पती, पत्नी किंवा मुलांच्या नावावर वेगळी कर्जे असतील, तर कुटुंबाला एकाच घटक मानून त्या ठिकाणी मर्यादित लाभ दिला जाऊ शकतो. म्हणजे जर कुटुंबातील फक्त एका व्यक्तीला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. तर त्या ठिकाणी असं ठरलंय की आता त्या ठिकाणी प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती ती त्या ठिकाणी नेमलेली आहे. पण बळीराजाचा प्रश्न सरळ आहे, पाऊस वेळेवर नाही, पिकाला भाव नाही, मग आम्ही अटींच्या जंजाळात का जडायचं? 30 जून 2026ची डेडलाईन दिली असली तरी तोपर्यंत व्याजाचा बोजा वाढतच राहणार आहे. अशातच जर नवीन निकषांच्या खात्रीत शेतकरी सापडला, तर ही कर्जमाफी मलमपट्टी ठरेल की मुळावरचा घाव, हे पाहणं त्या ठिकाणी अचूकच त्या ठिकाणी ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही घाबरून जायचं नाही, पण सावध राहा. सरकारचे जे अधिकृत जी.आर आहे आणि बँकांना सूचनाकडे बारकाईने तुम्ही लक्ष ठेवा. आपल्या कर्जाचा तपशील आणि कागदपत्रे आत्ताच जुळवून ठेवा. ही लढाई त्या ठिकाणी अजून संपलेली नाही. कर्जमाफी हा हक्क तुमचा आहेच आणि तो मिळवण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी जागृत राहणे आवश्यक आहे, गरजेचे आहे. त्या ठिकाणी तुम्ही फक्त कागदपत्रे होता होईल तेवढे फास्टरित्या जुळवून ठेवणे आत्ताच आवश्यक आहे.